इस बार उठाकर मार दिया, इस बार उठाकर मार दिया। बॉल इनायत देशमुख, और 7 गेंदों पर 24 और 7 गेंदों पर 24 रन बनाकर खेलते हुए इनुस मनियार। इस बार काफी बढ़िया गेंद, रफ्तार से बीट करते हुए। अगली गेंद फुल टॉस, लोअर फुल टॉस बनाकर मारना चाहते थे मिड विकेट की दिशा में, वहां पर खिलाड़ी मौजूद और बहुत ही बेहतरीन कैच यहां पर। तीसरा झटका लगता हुआ अहमदपुर टीम को, 28 रनों पर यह तीसरा झटका लगा। आफ्ताब भाई आए अभी बल्लेबाजी के लिए, जिन्होंने पिछले मैच में एक बेहतरीन इनिंग खेली थी अपनी टीम के लिए, लेकिन वो जो जीत की लाइन क्रॉस थी वो नहीं कर पाए। जिंतूर ने अच्छा रोका है अब तक अहमदपुर को। इसी बीच अगली गेंद आफ्ताब भाई के लिए, रिवर्स मारने की कोशिश, हल्की सी अपील वहां पर, लेकिन कोई दबाव नहीं अंपायर पर। नकारते हुए अनुभवी अंपायर है हमारे अनिल भाऊ और उनके साथ डॉक्टर विनायक अक्कलवाड़। यहां पर सहारा टीम होकर के कप्तान असलम पटेल, इनका आगमन हो चुका है। सभी दर्शकों से निवेदन करूंगा कि उनका तालियों से स्वागत करें। अच्छे से रोक रखा है अब तक। शॉर्ट ऑफ लेंथ खेल, उसे उठा के मार दिया है फाइन लेग के रीजन में, गेंद जाती हुई सीमा रेखा पार। जगदंबा हार्डवेयर चौकार। थैंक यू दीजिए। इस ओवर की अंतिम गेंद, बढ़ता हुआ स्कोर जहां पहुंचा है 32 रन, 32 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। आगे आगे उठा के मारा गेंद को, सीमा रेखा पार। तीन ओवर के बाद बढ़ता हुआ स्कोर 38 रन। बॉल प्लीज बॉल, भोकरचे दर्दी प्रेक्षक चेंडू ग्राउंड मध्ये पाठवा प्लीज। मिनाज लेफ्ट आर्म क्विक,
पहले मैच में अच्छी गेंदबाजी की थी इन्होंने अपनी टीम के लिए। चलो देखते हैं क्या करते हैं अपनी टीम के लिए इस मैच में मिनाज भाई। कप्तान गौस आगे डाली हुई गेंद उसे उठा के मारा, हेलीकॉप्टर शॉट, गेंद हवा में और बहुत ही बेहतरीन ट्राई लेकिन लपक नहीं पाए। एक ड्रॉप कैच, बहुत ही हार्ड चांस था लेकिन अच्छी कोशिश वहां पर। बड़ा योगदान मिला यहां पर गौस को, बड़े बल्लेबाज है गौस। पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी अपनी टीम को लेकिन जिता नहीं पाए। देखते हैं मैच में क्या करवाते हैं। लेग स्टंप पे गेंद उसे उठा के मार दिया है, गेंद जाती हुई सीमा रेखा पार, चौकार। बड़ा तूफान ग्राउंड में आते हुए, देखते हैं बल्लेबाज क्या तूफान लाते हैं। शॉट ऑफ लेंथ गेंद उसे उठा के मारना चाहते हैं, शॉट फाइनल को वहां पर मिस किया कैच को। एक बहुत बड़ा चांस मिला वहां पर बल्लेबाज को। आफ्ताब जीवनदान मिळाला आफ्ताबला। अर्धा अहमदपुर के 50 रन पूरे हुए। उठा के मारना चाहते थे, गेंद हवा में, 3 खिलाड़ी दौड़ते हुए इस गेंद की तरफ और बहुत ही बेहतरीन सा कैच वहां पर। भोकर नगर परिषदेचे गटनेता तसे नगरसेवक नाझीमभाई यांच्याकडनं 3 षटकाराला 1100 रुपयाचं इनाम पूर्ण मॅच साठी या। कोणीही जे बॅक टू बॅक 3 6 मारेल त्याला 1100 रुपये इनाम राहणार आहे।
दोन्ही टीमसाठी धमाका ऑफर. आणि प्रेक्षक हो तुमच्यासाठी पण विशाल राठोड पोमनाळकर यांच्याकडनं प्रत्येक कॅचला 200 रुपये. उचलून मारण्याचा प्रयत्न तिथे खेळाडू पोहोचू शकला नाही. एक धाव वाढत अहमदपूरचा स्कोर 51 धावावर जाऊन थांबलाय 4 ओव्हर नंतर. चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये लेफ्ट हँडेड मिनाज मॅन फ्रॉम परभणी. आगे जाओ तो तुम आगे जाओ उन्हें नहीं जाता तो क्या हुआ बैठने वाले नीचे बैठते ना वहाँ पे. उचलून मारला कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. जिनका खौफ अभी ग्राउंड पर उन्होंने बताया है. परत उचलून मारण्याचा प्रयत्न परंतु मिडल झालेला नाहीये. एक धाव घेतली. आफताब बऱ्याच वेळापासून नॉन स्ट्रायकरला आपल्या संधीची वाट पाहत होते. बघू काय करतात आपल्या संघासाठी. या दरम्यान पुढचा चेंडू उचलून मारलाय हवेत चेंडू आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे. पुढचा चेंडू गोलसाठी शॉर्ट ऑफ लेत गेला उचलून मारलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. शहा चार षटक 4 चेंडू झालेत आणि 65 धावा 65 रन्स झालेले आहेत अहमदपूर संघाच्या. पाहू काय करेल आता पुढचा चेंडू. गॉस स्लो रन बॉल त्याला मारण्याचा प्रयत्न पण इनसाइड एज लागून तोंड चेंडू जातोय शॉर्ट दरम्यानच्या दिशेला शॉर्ट फायनलिंगच्या दिशेला. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतायत गोलंदाज. बोल्ड
विवेक गुंडरे सर आलेले आहेत. 5 ओव्हर नंतर अहमदपूरचा स्कोर जाऊन पोहोचलाय 66 धावा. लॉस ऑफ 5 विकेट्स. पुढचा आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येत आहेत इनायत देशमुख. त्याचा सामना करतील गौस, जे की चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. उचलून मारलाय लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या दिशेला चेंडू जातोय. जोपर्यंत एकच धाव. सुंदर असे क्षेत्ररक्षण येते जिंतूर संघाद्वारे. दरम्यान पुढचा चेंडू खूपच सुंदर असा शॉट खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौका. एकाहत्तर धावा 5 गडी बाद. हे 6वं ओव्हर प्रगतीपथावर. फुल लेंथ यॉर्कर. लेग बाईस. खूपच सुंदर असा चेंडू टाकला होता देशमुख यांनी. दरम्यान पुढचा चेंडू मारलाय मारलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. यानंतर शेवटचे 8 चेंडू. स्लोअर वन उचलून मारलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. प्रेक्षक आलेले आहेत. विशाल राठोड यांना विनंती त्यांनी स्टेज कडे यावं. दरम्यान पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू मारलाय पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. सहा ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 88 धावावर. हा शेवटचा ओव्हर असेल या इनिंगचा. शेवटचा षटक घेऊन येत आहेत मुजाहिद. बघू कुठपर्यंत थांबू शकतात अहमदपूर संघाला. दोन्ही फलंदाज विवेक सर आणि आफताब सुंदर अशी फलंदाजी करतायत. मारलाय कट शॉट सरळ पॉइंटच्या खेळाडूच्या हातात आणि विकेट. शेख नदीम कॉमेंट्री बॉक्स कडे. हाजी फैसल. हा पुढचा चेंडू
मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ बॉलरच्या हातात आणि डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा डिसिजन आलाय रन आउट. वरना पेमेंट वापस करो. सचिन वडगावकर गेलो. हवे चेंडू आणि परत एक झटका लागलाय अहमदपूर संघाला गौसच्या रूपात. धाव पलकावरती आपण पाहतोय 8 फॉर 8, 88 धावा आणि 8 गडी बाद. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मुजाहिद गोलंदाजी करताना आपण पाहतोय आणि आपण पाहतो या 3 चेंडूवरती बॅक टू बॅक मला वाटतंय 3 विकेट देखील गेल्या गेल्या आहेत. मुजाहिद सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. न्यू बॅट्समॅन नेम सद्दाम शेरा. हो, खडे 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 फटका मारण्याचा प्रयत्न. ते म्हणतात ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचा असतो. त्या फुटवर्कचा अभाव मात्र इथे पाहायला मिळालाय. अगदी स्टँड अँड डिलिव्हर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटशी संपर्क झालेला नाहीये, परंतु शेवटच्या षटकामध्ये मुजाहिदची भेदक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा धावतोय मुजाहिद. यावेळेस मात्र माकड करण्याचा प्रयत्न आणि पंचाचा इशारा. नॉन स्ट्रायकर एंडला गडी बाद होतोय. नॉन स्ट्रायकर एंडला आपण माकडच्या रूपात गडी बाद होताना पाहतोय. संघाला लागलाय तो 9वा हादरा. लास्ट विकेट ऑफ द मॅच. 9 गडी बाद झालेत. या सामन्याचे ऑफिशियल पंच आपण बघू शकता अनिल बेरदेवाड, जे की स्क्वेअर लेग पंच म्हणून आहेत. आणि स्ट्रायकर एंडला पंच जे आपण पाहतोय डॉक्टर विनायक अक्कलवाड. शेवटचा विकेट. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू येतोय. जावेद नवीन फलंदाज, जे की नॉन स्ट्रायकर एंडला असेल. आपण बघू शकता 9 गडी बाद झाले आहेत आणि काय गोलंदाजी केली आहे. या 4 चेंडूमध्ये मला वाटतं एकही धाव खर्च केलेली नाहीये. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 88 धावा. 8 फॉर 9. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न मिस टाइम झाले. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण दोन्ही फलंदाजांना माहित आहे की शेवटचा विकेट असणार आहे. एका धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतो 89 धावा. आणि दोन्ही संघासाठी सांगू इच्छितो की हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. इट्स अ डू ऑर डाय सामना असणार आहे, कारण या सामन्यातील पराजित संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागेल. या सामन्यामध्ये जो संघ हारेल तो या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू. स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आलाय तो डॉट बॉल. इथे मात्र षटकाची समाप्ती होते. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 89 धावा आणि जिंकण्यासाठी सावली 11 जिंतूर या संघाला 90 धावांची गरज असणार आहे. 13 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट असणार आहे.
महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा होतीये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भोकरचे प्रेक्षक, भोकरचा क्रिकेट वर्ग ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतो ती स्पर्धा मात्र खेळवली जाते. ॲडव्होकेट विशाल भाऊ दंडवे यांच्या आयोजनाखाली खेळत असलेली स्पर्धा आमदार चषक 2026 याचा काल उद्घाटनाचा पहिला दिवस आणि त्यानंतर आज पाहतोय या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे मैदानामध्ये दोन संघ आपण पाहतोय, ज्या दोन्ही संघांनी आपला गत सामना हरल्याच्या नंतर हा सामना दोन्ही संघासाठी इट्स अ मस्ट इम्पॉर्टंट विन सामना. धावपलकावरती 89 धावा देखील लागल्या गेल्यात. 90 धावांची गरज असणार आहे जिंतूरच्या संघाला. पाहिले गेलं तर फलंदाजी आहे, परंतु अहमदपूरचा संघ यांच्याकडे देखील त्या प्रकारची गोलंदाजी आहे. ते डिफेंड करतील का किंवा जिंतूरचा संघ ते चेस करतील का? जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो या स्पर्धेमध्ये बरकरार असेल आणि जो संघ या सामन्यामध्ये हारेल तो मात्र या स्पर्धेतून टाटा बाय बाय, स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागेल. चला बॅट्समॅन पाठवून द्या, वेळ कमी आहे. विनंती असेल जिंतूर टीम, इम्रान भाई बैट्समैन जल्द से जल्द भेज दो. चला फील्डिंग लावून घ्या अहमदपूर टीम. गौस भाई फील्ड लगाओ जल्द से जल्द. चला इम्रान भाई बॅट्समॅन, चला अंपायरला विनंती आहे टायमर लावून टाका. 2 मिनिटाच्या आतमध्ये जर खेळाडू खेळपट्टीवरती नाही आला तर स्ट्रायकर यांचा बॅट्समॅन तिथे आउट करार दिला जाईल. चला टाइम स्टार्ट नाव. शाहिद देशमुख आणि इम्रान खान फलंदाजीची जोडी. कॅप्टन आणि शाहिद देशमुख हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. 90 धावाचा पाठलाग करते ती सावली 11 जिंतूरचा संघ. आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकण्यासाठी बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती देतील. मला वाटतंय नितीन मुंडे, आयकॉन खेळाडू नितीन मुंडेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 90 धावाचा पाठलाग करेल जिंतूरचा संघ आणि दोन्ही संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. आणि विजय राठोड जांभळीकर यांचं देखील लक्ष असणार आहे या सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर नितीन मुंडे. पहिलं षटक टाकण्यासाठी 2 षटकाचा पॉवर प्ले. त्यामधलं पहिलं षटक टाकण्यासाठी संघातील आयकॉन खेळाडू मॅन फॉर्म अंबाजोगाई नितीन मुंडेच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. आणि स्ट्रायकर एंडला संघाचे कर्णधार इम्रान खान, नॉन स्ट्रायकर एंडला शाहिद देशमुख ही फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय 2 30 सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन च्या दिशेमध्ये अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत. आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय नितीन मुंडे. छोटंसं रनअप आहे नितीनचं. आणि स्ट्रायकर एंडला असतील संघाचे कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट इम्रान खान. महत्वाचा सामना आहे, हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल. यावेळेस कट केलाय चेंडू मात्र जातोय डीप. थर्ड मॅन थोडस वाईड, सीमा रेषा पार येतोय तो आमदार चषक. खणखणीत दणदणीत चौका. इथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळालाय कॅप्टन इम्रान खानच्या बॅट मधून. पुन्हा एकदा तेज तर्रा चेंडू. नवीन बॉलला एवढा कंट्रोल असणं ती काही सोपी गोष्ट नाहीये, परंतु चांगला चेंडू इथे मात्र नितीन मुंडे
कडून डिलिव्हर करण्यात आला गेलाय. कारण टेनिस क्रिकेटचा जेव्हा आपण विचार करतो चेंडूवरती थोडंसं ग्रीप देखील असते, थोडंसं निसटता देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु चांगली गोलंदाजी वापसी केली गेली. पुन्हा एकदा कट शॉट, स्वतःसाठी जागा क्रिएट केली आहे आणि चेंडूला पाठवून दिले डीप पॉइंट. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय आमदार चषक, कणकणीत दणदणीत चौकार. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू, यावेळेस बघूया धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एकच धाव इथे पाहायला मिळते. वापसी केली गेली. कोण पुढचा चेंडू, पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाही. डॉट बॉल इथं पाहायला मिळतोय. एकंदरीत चांगला आणि निर्णायक सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघासाठी मस्ट विन गेम आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट, फटका समोर खेळला गेलाय आणि चेंडूला पाडवलंय. वन बॉल्स इंटू द पॅन, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय आमदार चषक चौकार. कमेंट आले यूट्यूबवरती, आपण कमेंटमध्ये पाहू शकता. कोटापल्ले बालाजी खूप सुंदर मराठीमध्ये समालोचन करत आहेत. सर तुमचं कोटी कोटी अभिनंदन सर तुमच्या. माझ्याकडून मी अरुणाचल प्रदेशमधून सामना पाहत आहे. अनिल बेर्देवाड माझा मोठा भाऊ, मेजर बालाजी कोतापेले मुखेडकर. धन्यवाद सर, मनापासून तुमचं देखील अभिनंदन आहे. धन्यवाद सर, धन्यवाद तुमचं सुद्धा. आणि काय सामना होत आहेत आणि त्या प्रकारचे कमेंट देखील आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळत आहेत. आयोजनाबद्दल ज्या प्रकारचं कमेंट, जे अनिल बेर्देवाड यांची मेहनत आणि त्यांच्या टीमची मेहनत जी पाहायला मिळते, त्यांच्यासाठी नक्कीच हे प्रोत्साहनपर शब्द देखील आपल्याला बालाजी कोतापले सर मुखेडकर यांच्याकडून देखील पाहायला मिळते. जाऊया सामन्याकडे. आफताब गोलंदाजी, मार्कवर आफताबचा हा चेंडूवरती फटका मिस झाला होता, परंतु जेल सुटला गेला आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार, येतोय आमदार चषक, खणखणीत दणदणीत चौकार. इम्रान खान संघाचा कर्णधार ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट इम्रान खान. यावेळेस मात्र बॅटचा एज विकेट कीपर सोहेल बेगच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय आणि संघाला लागलाय पहिला हादरा. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मोईन सय्यद. मागच्या सामन्यात जर पाहिले गेले तर संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवणारा फलंदाज. नक्कीच 2 झेल देखील सुटले होते, परंतु त्या सुटलेल्या झेलचा फायदा देखील गेला होता. परंतु आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच कायम झालाय. बाद झालाय तो इन फॉर्म इम्रान खान.
आणि नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज सय्यद मोईन. मागच्या सामन्यात त्या फलंदाजाची आपण फलंदाजी पाहिली. बघूया गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय आफताब एक चांगली गोलंदाजी करतोय. मागच्याही सामन्यात 3 विकेट आफताबने मिळवल्या होत्या. याही सामन्यात संघाला मोठा विकेट मिळवून दिला गेलाय. यावेळेस मोईनच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर षटकार. गेल्या त्यासाठी पारितोषिक दिलं जात आहे विशाल राठोड पोमनाळकर यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं, जे की टीव्ही स्क्रीनवर देखील दाखवलं गेले. परंतु मोईन सय्यद मोईन काय फलंदाजी करतोय, काय फटका मारलाय. मोईनच्या बॅट मधून हवाई हमला षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मोईन तयार होतोय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू मात्र वाईडेस्ट फाईन लेग. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक कणकणीत दणदणीत चौकार. प्रेक्षक वर्ग अगदी घराच्या वर जाऊन सामना पाहतोय. आपण टीव्ही स्क्रीनवर देखील दाखवलं जाते. हे बघू शकता. हा हात वर करा भाऊ. हा थँक्यू. या कुर्त्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला पाडवले सीमा रेषा पार आणि पुन्हा एकदा येतोय विनोद सर कोचिंग क्लासेस षटकार. की आपण पाहू शकता धाव फलकावरती लागल्या गेल्या ते 33 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच आफताबने चांगली गोलंदाजी केली, परंतु मागच्या 3 चेंडूवरती आपण काय पाहतोय 2 षटकार आणि त्यानंतर आलाय तो एक खणखणीत चौकार. म्हणजे सामन्याचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. सय्यद मोईन मागच्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये आउटफील्ड फार तेज आहे आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय डिफाईन लेग सीमा रेषा पार. येतोय शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स चौकार. लिंबूच म्हणलेत नदीम सर पुढचं या दोन षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. बडा ही काय बॅट्समॅनचं यानं सुख कळीने दुःख कळीने बॉल दिसत की मारूच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॉल घ्या बाळा. 37 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नितीन मुंडेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. मोईन बादशाह ज्या प्रकारे फलंदाजी करतोय नॉन स्ट्रायकर एंडला. आता स्ट्रायकर एंडला असेल ते शाहीद.
पुन्हा एकदा एका हाताने फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलं जाईल, मिळेल ती केवळ एकच धाव. नितीन मुंडे चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय, कारण 90 धावाचा पाठलाग करत असताना बघूया मोईन बादशाह स्ट्रायकरला डावखुरी हाताचा फलंदाज. नितीन मुंडे थोडंसं क्षेत्ररक्षण फैलावतोय, कारण पॉवर प्लेचे षटक संपले गेलेत. आपण 38 सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू उभे करू शकता. धावसंख्या 38 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. म्हणजे हे यशस्वी, अद्याप तरी यशस्वी पाठलाग म्हणावा लागेल, ज्या प्रकारे या दोन फलंदाजाने फलंदाजी केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये फटका खेळला गेला, परंतु आहेत नितीन मुंडे एक क्रिकेटिंग सेन्स असलेला खेळाडू, अनुभव देखील भरपूर आहे आणि त्या प्रकारचं अनुभवाचं प्रदर्शन देखील, कारण ऑनसेटच्या दिशेमध्ये मोईन फटके मारतोय हे जाणले आणि त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात केले गेले. 39 धावा एका धावेच्या सहाय्याने नितीन मुंडे अगदी छोटंसं रनअप आहे, परंतु अद्याप भेदक अशी गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवरती केवळ 2 धावा खर्च केल्या तर शाहिद देशमुख समोर असतील. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. केवळ एकच धाव, परंतु मला शाहिद देशमुख आणि इम्रान खानचा एक अर्धापूर येथे झालेला सामना आठवतो. 138 धावा 8 षटकामध्ये चेस केल्या गेल्या होत्या. लाल टेनिस बॉलचा तो सामना होता, शाहिद देशमुख आणि इम्रान खान, परंतु हा सामना इथे 90 धावा चेस कराव्या लागत आहेत. मोईन बादशाह मात्र चांगली फलंदाजी करताना पाहतोय, परंतु या षटकामध्ये अद्याप धावावरती अंकुश लावला गेलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू हवाई यात्रेमध्ये, चेंडूला पाडले सीमा रेषा पार, येतोय जगदंबा हार्डवेअर, षटकार. भाऊजी लिंबूच काय बॅट्समॅनचं यानं सुका कळीने दुःख केळीने बॉल दिसते की मारूच. मोईन बादशाह डावखुरी हाताचा फलंदाज, काय फलंदाजी करतोय. आखुडत्या टप्प्याच्या चेंडूचा समाचार घेतला गेलाय, षटकारासाठी पाठवलं गेलंय. पुन्हा एकदा नितीन मुंडे, पुन्हा एकदा ओ हो, यावेळेस मात्र चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार, येतोय बिग 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 हिट, जगदंबा हार्डवेअर, षटकार. काय बॅट्स यावेळेस फटका मिस टाइम झालाय, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी घेतली गेली ती एक धाव, थोडंसं दूरवरती टाकला गेला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेमध्ये, परंतु एक बॉल आपल्याला एक धाव तिथे पाहायला मिळते. आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा. आता 4 षटकामध्ये 37 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय पुन्हा एकदा सदाम शेरा. चेंडू मात्र सुरेख टाकला गेला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि मला वाटतंय थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र, प्रोप्रायटर विशाल राठोड पोमनाळकर, चौकार. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळाले. चांगला चेंडू, डॉट बॉल.
मोईन बादशाह 9 चेंडू मध्ये 38 धावावर फलंदाजी करतोय. काय फलंदाजी केली आहे मोईनने. यावेळेस इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय आणि चेंडूला पाठवलंय. विनोद सर कोचिंग क्लासेस षटकार. चेंडू मध्ये 44 धावावर फलंदाजी करतोय तो मोईन बादशाह. या स्पर्धेतलं मला वाटतंय पहिलं अर्धशतक होईल जर 10 धावा बनवल्या तर. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय हवाई यात्रेमध्ये आणि चेंडूला पाठवलंय षटकारासाठी. या बरोबर मोईन बादशाह या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. वेल प्लेड. जर षटकार आला तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक नाझीम सर यांच्याकडून राहणार आहे. 11 चेंडू मध्ये अर्धशतक इथे पूर्ण केले ते मोहीन सय्यद. फटका आलाय आणि चेंडूला पाडलाय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक षटकार. नाही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मिनिट. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, पुन्हा डॉट आलाय, पुन्हा 3 षटकार आलेत म्हणजे 5 बॉल आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय आणि चेंडूला पाडलाय. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय षटकार. ब्याऐंशी धावा धापलकर आहेत. केवळ 8 धावांची गरज. मला वाटतंय चेंडू आणखी यावेळेस फटका खेळला गेलाय आणि चौकार येतोय. नेक्स्ट टीम जिंकलेल्या दोन्ही संघाचा आता सामना होणार आहे आणि ते आमचे मॅच ऑफिशियल किती ओव्हरचा मॅच राहील तो
आणि यावेळेस एका हाताने चेंडूला पाडू दिले सीमा पार आणि या बरोबर सावली 11 जिंतूर संघाने हा सामना इथे मात्र जिंकलाय. मोईनला विनंती करतो की आपण यायचंय. थांबा तिथेच थांबा, अमित तिकडे येता. टॉस देखील करायचा आहे सर. चला नाजिम सर, चलो उधर टॉस करेंगे. मोईन बादशाह, मोईन सय्यद मोईनची आकाश यानी कॉन्ग्रॅच्युलेशन नेक्स्ट मैच के लिए, बेस्ट ऑफ लक. चला कॅप्टन या.